नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या समोर आहे कदंबाचं झाड किंवा याला या भागामध्ये निवाचं पण म्हणतात आणि या बांधाच्या शेजारी झाड उभा आहे आणि त्याचे मालकच भेटलेत। बराच वेळा मला मालकच भेटतात, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। बोला साहेब, आपलं नाव कसं? दशरथ कृष्ण गुरव। दशरथ गुरव, बरं, या निवाच्या झाडाचा का उपयोग करता का? याचा उपयोग म्हणजे जनावरांनी जर खाच लागली, खेच लागली जोरात, तर त्याच्यासाठी त्याला भाकरीतून दिलं तर 1-2 दिवसात ते कमी होऊन जातं। काय वापरायचं? फळ, पानं, काय? फळ 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 फक्त वर्षातनं एकदाच फळ येते। बर बर बर। त्याला पहिल्यांदा फुल येते असं बर, त्याला, नंतर मग ती फुलं झडली त्याचा मोहर असं त्याच्यातनं फळ बाहेर येते। खाता येते का फळे? होय होय, खाता येते, खाऊ शकते। आंबट गोड लागते ना? आंबट गोड लागते, बरोबर। याचा उपयोग माणसासाठी म्हणजे कसं, जर खोक लागले असेल बर तर माकड असते, त्यानं जर खाऊन जर टाकलेलं असलं ते जर आपण खाल्लं तर आपली खोक कमी येते। म्हणजे माकडानं खाल्लेलं फळ आपण खायचं, त्याच्यामुळे आपल्याला खोकल्यामध्ये फायदा होतो। फायदा म्हणजे एकदम उपयुक्त आहे। ओके, हे तुम्ही आता जाणता का पूर्वापार चालत आले? आमच्या वडिलांनी सांगितलं ना, आमची 2 झाड आहेत। मंदिरापाशी एक आहे ते मोठं, ते बघा ते। बर बर बर। आणि हे तिथलं झाड आम्ही ते आणून लावलंय, म्हणजे तुम्ही याचा वापर करता येतं? करता मित्रांनो लक्षात घ्या, बरेच लोक इथं थांबून घेऊन जातात जनावरांसाठी। चांगली गोष्ट आहे की मग खूप छान माहिती दिलीत, बरं वाटलं। निवाच्या झाडाविषयी किंवा कदंबाच्या झाडाविषयी आपण बोलू, पण अत्यंत सुंदर माहिती। गुरव साहेब, धन्यवाद।